हाँ मग तेच ना सर. ऑर्डर तसं काहीच नाही घेतलंच नाही. नमस्कार. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक बिहारवरून मुस्लिम समाजाची मुलं जे पुणे येथे 30 तारखेला संध्याकाळी 5 वाजता उतरली आणि पुणे येथून पुढच्या प्रवासासाठी 30 तारखेलाच निघत असताना साधारण सातारा या ठिकाणी 8:30 ते 8:45च्या दरम्यान त्यांना त्या मुलांना आणि त्यांच्याबरोबर जे गार्डियन म्हणजे ते पॅरेंट्स होते त्यांना पोलीस प्रशासनाने म्हणजे रेल्वे पोलीस प्रशासन असेल किंवा तिथे जे ऑन ड्युटीवरती असतील त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अनैसर्गिकरित्या म्हणा किंवा असंवैधानिकरित्या म्हणा त्या गाडीतून त्यांना उतरवले आणि उतरवून कायदेशीर कुठलीही बाब किंवा कुठल्याही बाबतीची पडताळणी न करता तिथून त्यांना डायरेक्ट कस्टडीमध्ये घेतले. ही बाब अतिशय निंदनीय आणि घृणास्पद असून अशा पद्धतीचं कारभार त्या रेल्वे प्रशासनाकडून आणि जे नाव आमच्या समोर येते ते काटकर मॅडम म्हणून त्यांच्याकडून हा अपेक्षित नव्हता. वास्तविक आम्हाला असं वाटतंय की मी त्या 1098 नंबर जो काय आहे की ज्याच्यावरून त्यांना कॉल आला आणि त्या कॉलवरून या संबंधितांना त्या ठिकाणी पोझिशनमध्ये घेतलं गेलं आणि महिला बाल कल्याण अधिकारी काटकर मॅडम यांनी अशा पद्धतीची कायद्याच्या विरोधात कायद्याच्या चौकटीत जाऊन पुन्हा एका व्यक्तीला किंवा पुन्हा एका पदाधिकाऱ्याला खुश करण्यासाठी अशा पद्धतीची कारवाई केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे. मी स्वतः ज्या क्रमांकावरून फोन आला होता 1098 त्या क्रमांकावरती फोन केला, सदर चौकशी केली. सदर वाजता की अशी घटना जर घडली असेल तर त्याच्यावर कारवाई काय होऊ शकते. मला तिथून फोडून असा रिस्पॉन्स मिळाला की जर अशा घटनेबाबत जर इन्क्वायरी आली तर प्रथमतः तिथे असणार. पुण्यात आले, पुण्यातून ते गोवा मिरज ही गाडी धरून ते आपल्या सातारला आले. पावणे 8:30 पावणे 9च्या दरम्यान ते लोक आपल्या साताऱ्यात आले. 10 त्यांना एक फोन गेलं बालविकास 1098 नंबरवरनं काही कोणीतरी अनोळखी माणसाने एक फोन केला आणि त्या अनोळखी नंबरवरनं या मुलांना मद्राशाच्या शाळेतील मुलांना पकडण्यात आले आपल्या सातारा स्टेशनवरनं. पण ह्या कोणती कारवाई न कर त्यांनी कारवाई काय केली की त्या मुलांना 10 ते 15 लोकांनी 10 ते 15 पोलिसांनी त्या मुलांना खेचून धरून आणि आणलेत आणि त्यांना मारहाण पण केली आणि त्यांच्याबरोबर जे पालक होते त्या पालकांना सुद्धा मारहाण केली. मुलं मद्राशातील शाळेत शिकत असताना आज महिना झालाय त्यांना त्यांचं शिक्षण वंचित झालेलं आहे आणि ही कारवाई बालविकास सुधारगृहाचे काटकन नाही तर आम्ही सर्व मुस्लिम बांधव सर्व जे आहे आम्ही 26 तारखेला उपोषणाला बसणार.